आला का ग त्यो? नाही ग, कुणाशी बोलतोय कुणाच ठाव. कोणतरी साधू आल्या ती. हा म्हातार बाबा जवा धरण वस्तीवर आला आहे तेव्हा धरण कोण कोण यायला लागले ना वस्तीवर. कोण हाय कोण येऊ म्हातारा? आणि ही काय भेटायची आहे का तवा? बानू, यो म्हातारा काय मला साधा सुद्धा दिसत नाही बर का. तुला नाही असं वाटत? वय की. आणि ह्याला काय ठाव का काहीतरी प्रीत घडणार हाय का? हा काय पिंगळा हाय का ज्योतिष हाय? तेच म्हणती म्या. याला कसं ठाव समजा महाशिवरात्रीचं? बानू, तुझ्या एक ध्यानात आलं का? काय? तू आजकाल भांडत नाही त्याच्या संग. गप. एक हाय म्हणजे का कुणास ठाव. मला असं वाटतं जेजुरीला जाताना ह्यो संघ असल तर काय बी भ्यान आहे. मार्तंड मल्हारी. अरे गणुबा, जेजुरी बाहेर जायचं आहे आणि किती दिवस लागणार आहे हे बी ठाव नाही. नाही म्हणजे तू घरी तुझ्या बायकोला सांगितलं आहेस ना? हो, वय सांगितलं. ती म्हणली कामासाठी चाललायसा का दुसरं काही कारण आहे? संशय. हा? तुझ्या बायकोला बी तुझ्या संशय आहेच का? अरे बाबा, काय विचारू नकोस. तिला वाटतंय की मी कामाच्या नावाखाली कुठल्या तरी बाईकडे जातो या. हे म्हणजे काहीतरीच. आणि तुझ्याच्यानं जमणार आहे ते काय? नाही म्हणजे अरे बाबा, ते करणं म्हणजे सोपं नाही. कुणाचं बी काम नाही काढत ते. अरे ज्या वाटेला जायचंच नाही त्यात कशाला बोलतोय सा? या अरे तुझ्या एकट्याबद्दल बोलत नाही मी. ज्यांचं लगीन झालं ना त्यांच्याबद्दल बोलतोय. नाही आता तुला बोललो असतो पण राग गेला. राहू दे आपलं. लक्ष्मी देवी, आम्ही चंदनपुरीला चाललो आहोत. आम्ही परत येईपर्यंत तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या. तुम्ही निश्चिंत राहा. येते मी.